आताची एक मोठी बातमी समोर येते। अखेर निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे। त्यासोबतच आजपासून आचारसंहिता देखील लागू झाली आहे। निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे एकूण 7 टप्प्यात देशभरात लोकसभेसाठी मतदान होणार असून 19 एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे। निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एकूण 7 टप्प्यांमध्ये ही लोकसभेची निवडणूक पार पडेल। महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदान होणार आहे। 19 एप्रिलला महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात मतदान होईल। यामध्ये 7 मेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदान होणार आहे, तर 4 जून रोजी मतमोजणी केली जाईल। अखेर निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली। त्यासोबतच आजपासून आचारसंहिता देखील लागू करण्यात आली। निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे एकूण 7 टप्प्यात देशभरात लोकसभेसाठी मतदान होणार असून 5व्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे। पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महाराष्ट्रातला पहिला टप्पा 19 एप्रिल 2024 रोजी। यावेळी रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या ठिकाणी मतदान पार पडेल। तर दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल। तर तिसऱ्या टप्प्यात सोमवारी 7 मे रोजी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हातकणंगले या ठिकाणी मतदान पार पडेल। चौथ्या टप्प्यात सोमवारी 13 मे रोजी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालनासह छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघामध्ये मतदान पार पडेल। तर 5व्या टप्प्यात शनिवारी 20 मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणेसह मुंबईतील 6 मतदारसंघात मतदान पार पडेल। Thank you.